आपल्या टोटल सिस्टममध्ये पैसे कमवण्याचे दोन मार्ग आहेत. कुठले कुठले हो? पहिलं काय आहे? प्रोडक्ट सेलिंग, प्रोडक्ट विकून पैसे कमवून. आणि दुसरं काय आहे? नेटवर्क बिल्डिंग. हा विषय लक्षात ठेवा. आपल्याकडे पैसे दोन पद्धतीने मिळतात. प्रोडक्ट विकून पण पैसे मिळतात आणि नेटवर्क बिल्ड करून पण पैसे मिळतात. मग कुठलं काम केलं पाहिजे? प्रोडक्ट नाही विकायचे, प्रोडक्ट विकायचे नुसतं, मग दोन्ही कामं करायचे. बरोबर. मग हे दोन्ही कामं करणं का गरजेचं आहे? कारण बघा, एक लक्षात घ्या, प्रोडक्ट सेलिंग मधनं, वाक्य लक्षात ठेवा, प्रोडक्ट सेलिंग मधनं तुम्हाला स्टेबिलिटी मिळते. काय मिळते? स्टेबिलिटी. तुमचं इन्कम स्टेबल होतं, फ्लक्च्युएट होत नाही. आणि नेटवर्क बिल्डिंग मधनं तुम्हाला ग्रोथ मिळते. नेटवर्क बिल्डिंग मधनं काय मिळते? तुम्हाला ग्रोथ मिळते. मग ग्रोथ पाहिजे की स्टेबिलिटी पाहिजे? का दोन्ही पाहिजे? दोन्ही पाहिजे. मग दोन्ही ऍट अ टाइम कसं वर्किंग करावं याच्यावरती आपण डिस्कस करूया. पहिला मुद्दा आहे प्रोडक्ट सेलिंग. प्रोडक्ट सेलिंग आपल्या टीम मध्ये वाढवणं का गरजेचं आहे? जसं आता सरांनी एवढी भारी बास्केट दिली, इतके सुंदर प्रोडक्ट दिले. सरांनी एक उदाहरण दिलं आपल्याला एका ब्रँडचं, की तो ब्रँड किती मोठ्या लेवलला, हायर लेवलला पैसे कमवतो, किती मोठ्या लेवलला पोहोचला. तर 300 प्रोडक्ट आहेत. या प्रोडक्टला विकून आपण खूप मोठं इन्कम जनरेट करू शकतो मित्रांनो. तर कसं होऊ शकतं? काय केलं पाहिजे? प्रोडक्ट सेलिंग वरती फोकस केला पाहिजे का? डेफिनेटली. काही लोक म्हणतात सर मग मी फक्त नेटवर्कवर जातो. नाही, प्रोडक्ट सेलिंग पण इम्पॉर्टंट आहे. कारण हा बिझनेस प्रोडक्टवर चालतो. हा बिझनेस कशावर चालतो? प्रोडक्टवरती. प्रोडक्ट हा आपला सक्सेसकडे जाण्याचा एक रस्ता आहे आणि त्याला स्किप करून चालणार नाहीये. मग प्रोडक्ट सेलिंग मध्ये काय केलं पाहिजे? तर प्रोडक्ट सेलिंगचे फायदे काय आहेत? प्रोडक्ट सेलिंगचा पहिला फायदा होतो आपल्याला काय मिळतं? कॅश सेल, इन्स्टंट इन्कम मिळतं. एखादा व्यक्ती गेला, त्यांनी प्रोडक्ट विकले 1000 रुपयाचे, त्याला लगेच 200-300 रुपये कॅश मिळतात. बरोबर का? बरोबर का? पे आउट मधून यायला त्याला 1 महिना लागतो. त्यासाठी त्याला काही काही कंडिशन कंप्लीट करावं लागतात. पण कॅश इन्कम हे इन्स्टंट असतं आणि इन्स्टंट इन्कम लोकांना मोटिवेट करतं. काय वाटतं तुम्हाला? हॅलो. पहिला बेनिफिट काय आहे? रिटेलिंगचा लोकांना ऑन द स्पॉट कॅश इन्कम मिळतं. पण आपल्या इन्कम मध्ये, आपल्या प्रोडक्टमध्ये, आपले प्रोडक्टचे जर कॉस्ट बघितला तुम्ही डीपी एमआरपी वाईज, तर मार्केटच्या कंपनीपेक्षा आपले प्रोडक्टच्या डीपी एमआरपी कॉस्ट हे ऑलरेडी कमी आहेत. त्यामुळे आपले प्रोडक्ट एमआरपीवर विकले जातात का हो? किती लोक टीम मध्ये एमआरपीवर प्रोडक्ट विकतात? बाकीचे का नाही विकत? विकतात सगळे. किती लोक विकतात? पुन्हा विचारतो मी, एमआरपीवर प्रोडक्ट सेलिंग करतात. जे डीपीवर करायला लावतात ना, ते लिडरशिप मध्ये कमतरता आहे. तो त्याच्या टीमला शिकवतच नाही, तो त्याला शिकवताच येत नाहीये. तो लोकांना सांगतो जा डीपीवर प्रोडक्ट विक. कस्टमर सेलिंग व्हाय डीपीवर? मग एमआरपी प्रिंटच कशाला केली? मरायला केली का आपण? हा अय, प्रोडक्ट माग आहे, त्याच्यावर काय बोललं पाहिजे? मग एखादा म्हणला प्रोडक्ट मागे, आपण म्हणतो मग स्वस्त घ्या, करा ना, 20 रुपये कमी द्या, द्या ना 100 रुपये कमी. अरे त्याला हँडलिंग शिकवा ना. प्रोडक्ट मागेला काय बोललं पाहिजे, ना की आपले प्रोडक्टची कॉस्ट कमी करा. समजलं सगळ्याला? करू शकतो. किती लोक आजपासून एमआरपी वरती 100% टार्गेट करणार? ओके, ग्रेट. तर दुसरा बेनिफिट काय होतो सेलिंगचा? रिपर्चेस वाढतं आपल्या टीम मध्ये. आपल्या टीम मध्ये मॅक्सिमम रिपर्चेस होतो आणि रिपर्चेसमुळे काय होतं? व्हॉल्यूम चांगले चांगले जनरेट होतात. बरोबर ना? मोठे मोठे व्हॉल्यूम जनरेट होतात. जर बघितलं तर आपल्या बिझनेसमध्ये प्रत्येकाच्या एक गोष्ट तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ऑलमोस्ट 60, 70, 75% रिपर्चेस चालतं. होतं का नाही होत? मग आपल्याला ही युनिक गोष्ट आहे. आणि रिपर्चेस का होतं? कारण आपल्या प्रोडक्टमध्ये दम आहे. हॅलो. मार्केटला अशा कंपन्या आहेत मित्रांनो, अक्षरशः लीडर लोकांना, डिस्ट्रीब्युटरला बळजबरी सांगावं लागतं रिपर्चेस करा, रिपर्चेस करा, रिपर्चेस करा ना. आता आपल्याकडे उलट आहे, आपण म्हणतो रिपर्चेस कमी करा, जरा जॉईनिंग करा. बरोबर का? का? कारण आपल्या प्रोडक्ट आपल्याला बोलतात. त्यामुळं इथं व्हॉल्यूम जनरेट होतो. त्यामुळे आपल्या टीम मध्ये एक सेलिंग पण आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्ह इन्कम मिळतं लोकांना. ऍक्टिव्ह इन्कम काम केल्यावर मिळतं, लगेच गेल्या गेल्या ऍक्टिव्ह इन्कम मिळतं. मग आता सेलिंगला कोणाला लावलं पाहिजे? तर मी क्लिअर कट सांगतो. प्रत्येकाने काय केलं पाहिजे? प्रत्येक लिडरने आपल्या टीम मध्ये 2 टाईपचे लोक असतात. तुम्ही ते ओळखले पाहिजे. एक असतात ते लीडर बनणारे लोक, जो स्वतःहून लीडर बनू शकतो. मग लीडर कसा ओळखला पाहिजे? त्यातले 5 गुण असतात. तुम्हाला माहिती आहे, तो अवेलेबल पाहिजे, तो लर्नेबल पाहिजे, तो टीचेबल पाहिजे, जे पर्सनॅलिटी चांगली पाहिजे, त्याचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे. बरोबर ना? हे 4-5 गुण जर त्याच्यामध्ये असेल तर तो लीडर बनू शकतो. मग अशा व्यक्तीला आपण लीडरशिप, आपण त्याला नेटवर्किंग शिकवलं पाहिजे. पण जर तुम्हाला असं वाटलं काही लोक खेड्यातले आहेत, नाही जास्त लीडर बनणार, तेवढा वेळ देणार नाही, पण तो थोडा सेल करू शकतो, जास्त एज्युकेटेड नाहीये, किंवा तेवढा तोला लिमिटेशन आहे, एखादी हाऊस वाईफ आहे, ती कधीच घराच्या बाहेर पडू शकत नाही, किंवा त्याला घरातून काही प्रॉब्लेम आहेत, काही अडचण आहेत, असा व्यक्ती जर असेल
आणि तुम्हाला वाटतं की नाही यार हा व्यक्ती सेलिंग चांगलं करू शकतो, तर तुम्ही त्याला सेलिंगसाठी पण तयार करा. मग प्रत्येक व्यक्तीने आपल्या टीममध्ये असे काही जर सेलर बनवले, बघा विचार करा, तुमच्या टीममध्ये एक सनेज कॉर्नर विकणारा, एक सनेज कॉर्नर म्हणजे किती पीओ, तर 100 लोक असे बनले जे तुमचे दर महिन्याला एक सनेज कॉर्नर सेल करतात. सेलिंग किती बिझनेस झाला, हा फिक्स झाला महिन्याला, झाला का नाही झाला. 15,000 पीओ म्हणजे किती रुपये, 30,000 रुपये. 30,000चे प्रोडक्ट सेल करणारे जर 100 लोकांची टीम आपल्या अंडर बनली तर 15-15 लाख आपल्याला स्टेबल इन्कम येऊ शकतं. हा मुद्दा लक्षात घ्या प्रत्येकाने. मग का नाही मी स्वतः बसणार आणि माझ्या टीममध्ये लिस्ट काढणार की हे सेलर हे लीडर, हे सेलर हे लीडर, हे सेलर हे लीडर. नाही एखाद्याला 30,000 होत पूर्ण, त्याला छोटं टार्गेट द्या सनेज बास्केटचं. नाही बास्केट होतं चल 5,000 पीवीचं कर, नाही 5 होतं तर 2,500 पीवीचं कर, बरोबर ना. असे छोटे छोटे टार्गेट जर दिले तर मोठं काम होतं. माहिती आहे सगळ्यांना, छोटं छोटं टार्गेट पूर्ण केलं तर आपलं मोठं टार्गेट पण हिट होतं. मग प्रोडक्ट सेलिंगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची केअर घेतली पाहिजे, कधी प्रोडक्ट सेलिंग तुमचं चांगलं वाढेल. तर पहिला आहे आपल्या टीमला आपल्याला प्रोडक्ट नॉलेज द्यावं लागेल. पहिला मुद्दा काय आहे, प्रोडक्ट नॉलेज. मी बघतो बरेच लोक जॉईन होतात पण आपण त्यांना ट्रेनिंग देत नाहीये. जर तुम्ही फक्त कंपनी ट्रेनिंगवर अवलंबून राहिलं तर कंपनी ट्रेनिंग एक, आता समजा आता मागच्या आठवड्यामध्ये बिराजदार मॅडमने ट्रेनिंग घेतलं, कुठल्या 3 प्रोडक्टवर घेतलं, स्पिरुलिना आणि आता ते ट्रेनिंग घ्यायला मॅडम पुन्हा उद्या लगेच घेणार आहे का, 1 महिन्याने घेणार आहे का. मग 3 ते 4 महिने लागणार का नाही लागणार तिथं यायला परत. हॅलो, म्हणजे 3 महिन्यात तुमच्याकडे नवीन लोक येत नाहीत का, येतात की नाही येत. मग त्यांना टीचिंग कोण देणार, त्यांना टीचिंग कोण करणार. तर पहिलं स्वतः आपण लोकांना छोटे छोटे प्रोडक्ट टीचिंग, आपण प्रोडक्ट ट्रेनर बनलं पाहिजे छोटे. आणि जर मला नाही जमत तर सगळ्यात मोठं आपल्याकडे टूल आहे यूट्यूब चॅनल, त्याच्यावरती सगळे व्हिडिओ आपण स्टोअर केल्यात, त्याला आपण देऊया. पण त्याचबरोबर मित्रांनो एक सगळ्यात मोठी गुड न्यूज तुम्हाला मला याच्यात द्यायची, ऐकायचे का सगळ्याला, ऐकायचे का सगळ्याला. तर आपली कंपनी मित्रांनो इथून पुढं प्रोडक्ट ट्रेनिंगसाठी स्पेशल प्रत्येक सिटी वाईज फुल डे प्रोडक्ट ट्रेनिंग वर्कशॉप ऑर्गनाईज करत आहेत. कंपल्सरी प्रोडक्ट ट्रेनिंग पाहिजे सगळ्याला. आणि कोण येणार, कंपनीचे सगळे ट्रेनर लोक, डॉक्टर टीम पाहिजे सगळ्याला. तर आता त्या ट्रेनिंगला लोक आपल्याला बसवावं लागतील. तर याच्यासाठी लोक बसवणार का तुम्ही, नवीन नवीन आलेले लोक. आणि एका सिटीमध्ये आपण 3 महिन्यातून एकदा ट्रेनिंग आणणार आहे. प्रत्येक 3 महिन्याला त्या सिटीमध्ये एक फुल डे ट्रेनिंग प्रोग्राम येईल प्रोडक्टचा, तिथं आपल्याला लोक बसवायचे, बरोबर. तर नवीन आलेले लोक त्यासाठी चाललंय की कंपल्शन करायचं का, सिल्वर डायरेक्टरला कंपल्सरी बसवायचं, त्याच्या पेमेंट मधून पास कट करायचं मग त्याला बसवायचं, असं काही करायचंय का, याच्यावरती थोडं विचार विनिमय चालू आहे. पण कंपल्शन तो व्यक्ती बसलाच पाहिजे. क्लिअर सगळ्याला, क्लिअर सगळ्याला. तुम्हाला वाटतं का प्रोडक्ट नॉलेज वाढलं तर प्रोडक्ट सेलिंग वाढेल. आता जसं बोलता बोलता सरांनी 1 मिनिटामध्ये वेदामृत बद्दल बोलून गेले. किती लोकांना वाटलं गेल्या गेल्या पहिले वेदामृत मला प्यायचंय. करा खरंच प्रामाणिकपणे वरती हात करा. का बरं, हा सरांनी 3-4च वाक्य वापरलेत. अकाई सोनापेक्षा भारी, या खतरनाक, 3 वाक्यात तुम्ही क्लोज. ते पण खुराड झालेले लोक सगळे. हॅलो हॅलो. मग आता खाली जर तुम्ही असे 3 वाक्य वापरले तर आपले प्रोडक्ट वापरले जातील का नाही. पण आपण लोकांना काय म्हणतो, आमच्याकडे 300 प्रकारचे प्रोडक्ट आहे, काय डॉमल्याचं त्याला कळत नाही आपल्याला कळत नाही. जर हे नॉलेज आपण खाली दिलं तर बेनिफिट होईल. मला आठवतं सर प्रोटीन आपलं हलत नव्हतं बऱ्याच दिवस, प्रोटीनच लोकांना कळत नव्हतं. एकच ट्रेनिंग केलं तर प्रोटीनवरती प्रोटीन शिल्लक राहिलं नव्हतं, बरोबर का, होतं झालं का नाही असं. पण असं जर आपण प्रत्येक प्रोडक्ट बद्दल जर लोकांना वारंवार टीच केलं तर हे होणार नाही. कारण सरांचं म्हणणं काय येतं, सर एखादं प्रोडक्ट हे कधी कधी लय बूस्ट होतं, परत 3-4 महिन्यानंतर लोक त्याकडे डोकून बघत नाही, शिफ्ट झालेले असतात. आपण त्या लोकांना फोकस केला हो. पण नवीन नवीन लोक आले त्यांना पुन्हा सांगितलंय का, गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे. कुमकुमोदी ऑइल बद्दल खूप ऐकलं होतं म्हणून सगळ्यांनी वापरलं. पण आता हिवाळा आला, आता कुमकुमोदी ऑइलची सगळ्यात जास्त गरज आहे का नाही. हॅलो, जो रात्री झोपताना कुमकुमोदी ऑइल त्याचा चेहरा उलल का. हॅलो, त्याला क्रीमची कुठली गरज आहे का. त्याच्याबरोबर जर नाईट क्रीम त्यांनी रात्री लावली 15 मिनिटाच्या ब्रेकने तर ओकेच कार्यक्रम आहे का नाही. मग आता त्याची गरज आहे. पण आता कुमकुमोदी ऑइल कोणाला माहिती आहे, जुन्या लोकांना. पण नवीन आलेल्या लोकांना काय माहिती. म्हणून आपलं प्रोडक्ट सेलिंग वाढत नाहीत. समजलं सगळ्याला. तर प्रोडक्ट ट्रेनिंगवरती किती लोक फोकस करणार. आणि जो शिकवतो ना, मी नेहमी सांगतो मित्रांनो, शिकवलं तो जास्त एक्सपर्ट बनतो. कारण शिकवण्यासाठी त्याला प्रिपरेशन करावं लागतं. त्यामुळे टीचर बना, सगळ्यात एक्सपर्ट टीचर असतो. कारण शिकवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगमध्ये बसता त्यावेळेस तुम्ही लर्निंग ॲटिट्यूडने बसू नका, तुम्ही टीचिंग ॲटिट्यूडने बसा.
शिकवण्यासाठी. बघा तुम्हाला खूप ग्रोथ तुमची फास्टमध्ये होईल. तर सेकंड आहे हाऊ टू सेल. प्रोडक्ट कसे विकले पाहिजेत, शिकवलं पाहिजे की नाही लोकांना. त्यासाठी यूट्यूबला व्हिडिओ आहेत, त्या जरी दिल्या आणि तुम्ही स्वतः शिकवलं, लोकांना मीटिंग घेतली तुमच्या सेलर लोकांना की हाऊ टू सेल कसं विकावं. काही लोक फक्त ट्रेनिंगच्या भरोश्यावर बसतात. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, ट्रेनिंगमधनं फक्त थेअरी जाते. प्रॅक्टिकल त्याला काय अडचण येत ना, त्यावेळेस त्याला शिकवताना 2-2, 5-5 लोकांना त्यावेळेस प्रॅक्टिकल नॉलेज जातं. हॅलो. त्यामुळे हाऊ टू सेल, कसं प्रोडक्ट विकले पाहिजे, याच्या वारंवार मीटिंग, झूम मीटिंग पण लावा, महिन्याला एक मीटिंग फिक्स करा. हाऊ टू सेल, प्रोडक्ट कसे विकावे. त्यानंतर फिजिकल मीटिंग घ्या, डिस्ट्रीब्युटर मीटिंग घ्या, प्रोडक्ट विकण्याची पद्धत. नाही तर खूप लोकांना माहिती आहे, आता नवीन लोकांना मी सांगतो हे माहीत पण नसणार आहे. किशोर सर, काय सेल आणि शेअर म्हणजे काय, फक्त जुन्याला माहिती आहे बरं का, बरोबर ना. ते अजून जातं अकाई सोना घेता का अकाई सोना, हेच करतो का नाही करत. कारण आता ते शिकवणं, आणि एखादा विषय काय होतो की एकदा शिकवलेला आहे म्हणून आपण तो पुन्हा शिकवत नाही, पण तो खाली डुप्लिकेशन होत नाही. तो करायला तयार आहात का तुम्ही. हे कामं सातत्याने करायचे मित्रांनो, हे एकदा करून सोडायचे नाहीये. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑब्जेक्शन हँडलिंग सेलिंग मधलं. मी काय करणार, मी 5 लोकांना घेऊन बसणार, मी विचारणार, सर तुम्ही प्रोडक्ट सेलिंग करताय, मग मॅडम तुम्हाला काय प्रश्न येतात. बघा 2 टाईपचे लोक असतात, एक असतात इनर वर्ड, एक असतात आउटर वर्ड. इनर वर्डचे जे लोक असतात ना, त्यांना जर एखादा प्रश्न आला, ते काय करतात, त्या प्रश्नाला बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे काम थांबवतात. समजा कोणतरी त्याला म्हटलं रिझल्ट नाही आला तर, साईड इफेक्ट झाला तर, नको असं नादी लागू, साईड इफेक्ट झाला ना लोक तुझ्या घरी येतील, असं म्हटलं तर त्याला तो गेला का नाही भीतीपोटी, बरोबर का. मग तुम्ही जर 5 लोकांची मीटिंग घेतली आणि तिथं तुम्ही जर त्याला सांगितले, तर तुम्हाला असे प्रश्न येतात का. किती लोकांना असा प्रश्न आला, लोक म्हणले साईड इफेक्ट झाला तर, लोकांनी जर मला आला होता, हा मग तुम्ही काय बोलले, लगेच सुरू. किती लोकांना असं वाटतं की प्रोडक्ट महाग आहे, असं किती लोकांना म्हणजे म्हणतात ना आपल्या भाषेत काय, होऊन स्वतः काय करायचं, बोलायला लावायचं. काय प्रश्न आहे. आणि असे प्रश्न तुम्हाला माहिती आहे सेलिंगमध्ये 4च प्रश्न असतात. तेच प्रश्न लोकांना वारंवार येतात, पण त्याचे जर आपण उत्तर शिकवले लोकांना तर काय होईल, सेलिंग वाढल का नाही वाढल, अरे वाढल का नाही वाढल. पण प्रोडक्ट सेलिंग ऑब्जेक्शन हँडलिंगवरती आपल्याला सेलिंगचे ऑब्जेक्शन, 2 प्रकारचे ऑब्जेक्शन हँडलिंग असतात. एक असतात नेटवर्कचे, एक असतात सेलिंगचे. आता जो सेल करतो त्याला तुम्ही म्हटले ऑब्जेक्शन हँडलिंग शिकवतो मी की कंपनीला पैसे कसे भेटतात, गरजेचं काय आहे का, त्याला काय शिकवलं पाहिजे, हाऊ टू सेल, सेल मधले ऑब्जेक्शन हँडलिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे डूज ऑर डोंट सेलिंग. डूज ऑर डोंट, लोक चुकतात का सेलिंग करताना, ओव्हर कमिटमेंट का करतात, कारण आपण त्यांना शिकवत नाही विकताना काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे. एक व्यक्ती एकाला म्हणतो की तुम्ही हे प्रोडक्ट घेतले ना तुमचं कॅन्सर 100% बरा होईल. योग्य आहे का. म्हणजे त्याला हे समजवलं पाहिजे की काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे. डूज ऑर डोंट. तुम्हाला माहिती आहे IBO मध्ये बऱ्याच लोकांकडे एक PPT असेल, त्यात रेड कलरचं एक स्लाइड आहे. त्या स्लाइडमध्ये आपण टाकले डोंट मधून काय बोलायचं नाही, काय करायचं नाही, हे त्यात आपण टाकलेलं आहे. पण ते नवीन लोकांना वारंवार समजवणं गरजेचं आहे. डूज ऑर डोंट, काय बोला काय बोलू नका, काय बोला काय बोलू नका, हे आपल्याला वारंवार लोकांना शिकवणं गरजेचं आहे. क्लिअर का सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट आहे टीच आणि प्रिपेअर. काय डेमो किट, जे आपल्या प्रोडक्टच्या सेलिंग कधी वाढल, लोकांनी डेमो दाखवला तर. सगळ्यात सोपं टूल काय सेलिंगचं, हॅलो. पण आज आपण ऍडव्हान्स झालोय, जसं AI टूल आलं ना तसे आपले लोक पण AI झालेत, फक्त व्हिडिओवरच डेमो दाखवतात. प्रॅक्टिकली व्हिडिओचा डेमो आणि प्रॅक्टिकल डेमो कशात रिझल्ट आहे, हा प्रॅक्टिकल. पण प्रॅक्टिकलला काय लागल आपल्याला, बॉटल लागल, टूल लागल, ते सगळं लागल, थर्मोकॉल सगळ्या गोष्टी लागतील. पण ते कुठं घेऊन फिरायचे, त्यापेक्षा व्हिडिओ दाखवा. पण त्याने इफेक्ट मिळत नाही, बरोबर ना. त्यामुळे आपण लोकांना डेमो किट, प्रत्येक लीडरने आपल्या टीममध्ये आलेल्या लोकांना सेलर लोकांचे डेमो किट चांगले आहेत का, त्याला डेमो कसा दिला पाहिजे, काय कसं गेला पाहिजे, याच्यावरती त्याला वारंवार समजावलं पाहिजे. क्लिअर सगळ्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑर्गनाइज हेल्थ अवेअरनेस प्लॅन. हेल्थ अवेअरनेस प्लॅनचा फायदा होतो किती लोकांना होतो, शिकवलं पाहिजे खाली. मग काय शिकवायचं, तर हेल्थ अवेअरनेस आपण ऑर्गनाइज करायचे. हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम आणि ॲग्रिकल्चरल प्रोग्राम. हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम जर खाली जाऊन टीच केले आपण मॅक्सिमम, तर प्रत्येक होम शॉपिंगवाल्याच्या इथं कंपल्सरी एक हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झालाच पाहिजे. किती दिवसातून घेतल्याच का. काही लोकांनी ओपनिंगले धुमधडाक्यात केलं होम शॉपिंगचं,
होम शॉपे रिपिटेशन का होत नाही सर? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? ओपनिंग पण काही लोक होम शॉपे देतात, त्याच्याकडे डोकून बघत नाहीत. पहिला मिस्टेक. दुसरी मिस्टेक, होम शॉपी जर दिली तर तिथं लोक काय करत नाहीत, ओपनिंग जर केलं तर जरी ओपनिंग केलं तर त्यानंतर पुन्हा त्याच्याकडे जात नाहीत. मग तुम्ही जर होम शॉपी ओपनिंग कसं करावं आणि इन केस ओपनिंग नाही तर हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम कसे घ्यावे हे जर खाली आपण टीच केलं तर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? खाली लोकांना जाऊन आपण हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम शिकवले पाहिजे, कसे हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचे. मग सुरुवातीला काय बोलायचं, नंतर काय बोलायचं, कस्टमरशी कसं बोलायचं, हेल्थ अवेअरनेस पहिल्याला कोणते लोक बोलवायचे हेच तिथून शिकवावं लागल. कसे इन्व्हिटेशन द्यायचे हेल्थ अवेअरनेसचे, कसा आजारावर कसं बोलायचं, आरोग्यावर कसं बोलायचं, कसं इन्व्हाइट करायचं आणि मग काय बोलायचं. साधारणतः 25-50 मिनिटांमध्ये हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम होतो आणि हेल्थ अवेअरनेस प्रोग्राममध्ये ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट सेल होतात लोकांचे. मग होम शॉपीवाल्याला जर एकदा हेल्थ अवेअरनेसमध्ये जर सेलिंग करून दाखवलं तर तिथून पुढे तो रिझल्ट काढू शकतो का नाही? हेल्थ अवेअरनेसमध्ये काही लोकांचं सेलिंग का होत नाही तिथं पण मी काही ड्रॉबॅक बघितले. कुठल्या चुका लोकांच्या होतात हेल्थ अवेअरनेस प्रोग्राममध्ये? तर जो डेटा बोलवतो त्या डेटामध्ये कुठले लोक बोलवले पाहिजे हे त्याला कळालं पाहिजे. समजा मला माहिती आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी एखादी होम शॉपी घेतली तर होम शॉपीमध्ये मला माहिती आहे ह्या व्यक्तीला मी विचारलं पाहिजे, सर तुमच्या एरियात तुमच्या कॉन्टॅक्टमधले कुठल्या आजाराचे जास्त लोक येतो? ते म्हणले सर आपल्याकडे वेट लॉसचे लोक आहेत, आपल्याकडे ना पाईल्सवरले लोक आहेत. तर तुम्ही ऑर्डर मारताना त्याची आयडिया याच्यात काय केली पाहिजे, ती ऑर्डर जास्त वाढवली पाहिजे. समजलं का? आणि ज्यावेळेस हेल्थ अवेअरनेस लावतो त्यावेळेला त्याला सांगायचं सर बोला या सगळ्या आजाराचे लोक, ते सगळे पेशंट पण आले पाहिजे. नुसतं गल्लीतले बोलवले, ते आले बघितलं ह्या जोरदार टाळ्या गेले निघून. बरोबर ना? हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम डन. रिझल्ट ओरिएंटेड हेल्थ अवेअरनेस करायचं असेल ना तर प्रॉपर रॉ मटेरियल पण आलं पाहिजे जे सेलिंग ते प्रोडक्ट घेऊ शकतं. हॅलो, समजलं का? तर असे हेल्थ अवेअरनेस. त्यानंतर ॲग्रिकल्चरल अवेअरनेस प्रोग्राम. ॲग्रिकल्चरल बरोबर ना, शेतीविषयी शेतकऱ्याला एकत्र घेऊन पण आपण इथं सेलिंगवरती खूप मोठं काम करू शकतो. त्यानंतर हाऊ टू कनेक्ट हे एक लोकांना शिकवणं गरजेचं आहे. काय? डॉक्टरांच्या टीमला कसं कनेक्ट करायचं. कित्येक लीडर लोकांकडे डॉक्टरांचे नंबर आहे, तर आपल्या डॉक्टरांचा नंबर आपण वेबसाईटवर टाकलेला आहे का नाही? तर त्या डॉक्टरांच्या टीमची कसं बोलायचं असतं. तिथं एक कॉलिंग तिथं शक्यतो रिसीव्ह होत नाही कारण तिथं भरपूर कॉल असतात. मग तिथं ऑप्शन काय असतं, चॅटिंग करणं व्हॉट्सअपवरती. मग व्हॉट्सअपवरती डॉक्टरांशी कसं कनेक्ट व्हायचं, डॉक्टरांचे नंबर जो जॉईन झाला त्याला नंबर देऊन टाका. पण मी बघतो मग बरेच लोक आहे ना स्वतःच डॉक्टर होऊन फिरतात. काय गरजच नाही ना आपल्याला. काय गरज आहे सांगा बरं. आपल्याला कंपनी आपल्याला चान्स दिला का दिला डॉक्टरांच्या टीमचा? तर हे डॉक्टरांशी कनेक्ट कसं करायचं. फक्त आपण काय बोलतो आपल्याकडे डॉक्टर आहेत, पण हाऊ टू कनेक्ट डॉक्टरांशी कम्युनिकेशन कसं करावं, डॉक्टरांचे नंबर कसे घ्यावे. आणि मी म्हणतो प्रत्येक व्यक्तीने दरवेळेला अधूनमधून दर 3 महिन्याला 1 महिन्यानंतर आपल्या डॉक्टरांचे नंबर आपल्या ग्रुपला टाकले पाहिजे. आणि टाकल्यानंतर लोकांना सांगितलं पाहिजे की यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचं. हा तुमच्या BTP मधला मुद्दा तुम्ही ऍड करा वाटलंच तर. हाऊ टू कनेक्ट डॉक्टरांना कसं बोलायचं, डॉक्टरांशी कशा ट्रीटमेंट लिहून घ्यायच्या आणि त्याचा रिझल्ट घ्यायचा. नाही तर एवढी मोठी टीम आहे सर, अजून पण डॉक्टर वाढवायला तयार आहे, पण आपण त्याचं युटिलायझेशन नाही केलं तर उपयोग होणार नाही. आणि आपल्याला विनाकारण डॉक्टर व्हायची गरज नाही, ऑलरेडी आपल्याकडे टीम सपोर्टिव्ह आहे. समजलं का सगळ्याला? त्यानंतर ऑर्गनाइज प्रोडक्ट रिझल्ट सेशन. रिझल्टचे बेनिफिट मिळतात की नाही मिळत? मग याचं जर तुम्ही मंथली तुमच्या झूमवरती रिझल्ट सेशन सुरू केले कंटिन्युएशनमध्ये, प्रोडक्ट रिझल्ट सेशन वारंवार घेतले, आठवड्यातून 1 दिवस, 15 दिवसातून 1 दिवस, महिन्यातून 1 दिवस झूमवरती आणि फिजिकली पण. बघा मी ज्यावेळेस फील्डवर्क माझं खूप करावं लागायचं मला सुरुवातीला, नवीन मी स्टार्टअप केलं जनरेशनला, त्यावेळेला मी प्रत्येक ठिकाणी गेलो ना तर मी ओपनिंगचा एक डायलॉग शोधायचो. तर कुठल्या गावात गेलं ना तर आता नवीन लोक, ओळखीचे लोक नसायचे माझ्या, तर आता यांना बोलायला लावायचं. काय बोलायला लावायचं बाबा, कुठून सुरुवात करायची? मी सुरुवात असं करायचो, सर काय वाटतं, कसं आहे प्रोडक्ट, कसं आपले बिझनेस वगैरे सगळ्यांनी बघितलं तर जबरदस्त आहे. तर किती लोकांनी आपल्या सणाचे प्रोडक्ट वापरले मी विचारायचो. लोक वरती हात करायचे. तर मी म्हणायचो आपले प्रोडक्टमुळे मी 2-3 उदाहरणं यायचो. आपले प्रोडक्ट इतके सुंदर आहे, ते असे रिझल्ट आला, एकाला आहे ना असा रिझल्ट आला, एकाला आहे ना पित्ताला हा रिझल्ट आला, एकाला असा रिझल्ट आला. आणि मग मी त्याला विचारायचो की तुमच्यातले काही लोकांनी आपले रिझल्ट घेतलेत का? मग कोणाकडे आला जरा सांगता का? मग ते लोक सांगायला सुरुवात करायचे. आणि तुम्हाला माहिती एकदा लोक सांगायला लागले की आपला एकदम टेम्पो गरम होऊन जातो. होतं का नाही होत? आणि लोक सांगत बसतात. आणि तिथून सगळ्यात महत्वाचं, तिथं तुमची सगळ्यात भारी कनेक्टिव्हिटी होती. ते रिझल्ट सेशन कुठल्याही होम मिटिंगच्या सुरुवातीला 10 मिनिटं रिझल्ट सेशन हे तुमचा कनेक्टिव्हिटी टूल आहे, लक्षात ठेवा. कुठल्याही मिटिंगच्या अगोदर 10 मिनिट रिझल्ट सेशन घ्या, बघा किती मोठा रिझल्ट मिळाला आपल्याला. बरोबर? आणि त्या सेशनला रेकॉर्ड करा. असं आपण लोकांना सांगतो टेस्टिमोनियल द्या, करत नाही त्यावेळेस तुम्ही रेकॉर्ड करा, त्यालाच प्रमोट करू शकतो का नाही करू शकत आपण?
हॅलो, किती लोकांना वाटतं गरज आहे? खरंच मनापासून सांगा, हे काम आपण थोडे कमी कमी करायला लागलो होतो का नव्हतो? येस का बस? करायला लागलो होतो. याच्यावर जर फोकस केला तर सेलिंग वाढेल का नाही वाढेल? त्यानंतर नेक्स्ट कलेक्ट आणि स्टोअर. काय करायचं आपल्याला? टेस्ट म्हणून लोकलचे जे रिझल्ट आहेत, ते रिझल्टला आपण स्टोअर केलं पाहिजे कुठंतरी. व्हिडिओ बनवा, त्याचे डॉक्युमेंटरी. आपल्याला कंपनीने एक फॉर्म दिलेला आहे इसवी सन 1956 साली. आठवतो का सगळ्यांना? शॉपीत आहे. जर ते फॉर्म शॉपीतून घेतले, त्याला तुम्हाला पैसे लागत, ते पण फुकट आहे. ते जर तुम्ही तुमच्याकडे घेतले, त्याचे झेरॉक्स मारले, तुम्हाला वाटलं समजा तुमच्या बरोबर ठेवले, जेव्हा लोक भेटतील, मीटिंग होईल, तिथे जर आपण लोकांचे रिझल्ट रिटर्न मध्ये घेतले तर फायदा होईल का नुकसान होईल? आणि उद्या त्याच्याच रिझल्टचं तुमच्याकडे खूप फॉर्म गोळा झाले, त्याची PDF केली तर काय वाटतं गवाले सर? होईल का नाही होईल फायदा? कळतंय हो, पण गिफ्ट पण नाही. सर म्हणतात जो फॉर्म जास्त भरून दिला त्याला गिफ्ट दिलेले का त्याची कंपनी? सर आम्हाला काय नाही होत गिफ्टमध्ये, आम्ही अशा थोड्या मोठ्यात नाही आहे, गरज नाही आपल्याला. असं काही आहे का? किती लोक करणार आहे काम? फायदा वाटतो का तुम्ही सांगा? नसेल तर मग जाऊ दे, आजपासून फॉर्म बिम सगळे गोळा करून आपण टाकून देऊ तिकडं. किती लोकांना वाटतं त्याचा बेनिफिट आहे? व्हिडिओ आणि डॉक्युमेंटेशन. काही लोक व्हिडिओवर ट्रस्ट ठेवतात, काही लोक डॉक्युमेंटेशनवर ट्रस्ट ठेवतात. आणि त्याच्यावर सायनिंग केलं ना आणि जर डॉक्युमेंट ठेवलं ना, ते सगळ्यात फुलप्रूफ सोल्युशन आहे, सगळ्यात फुलप्रूफ येते. बरं, तर आजपासून मला असं वाटतं याच्यावर सगळ्यांनी फोकस करणार. शॉपीत फॉर्म आहेत, नसेल तर वेबसाईटला सुद्धा आपल्या शॉपचा फॉर्मॅट टाकलेला आहे PDF मध्ये, पण माहीतच नव्हतं आपल्याला. ते डाउनलोड करू शकतो आणि त्याच्या प्रिंटआउट मारू शकतो. करने वाले को सब कुछ दिया है, फक्त करावं लागेल. करायची तयारी आहे सगळ्यांची. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्या कस्टमरचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं. सरांनी जे उदाहरण दिलं की एक कस्टमरने कॉल केला, का असं होतं? कारण जिथं आपण लोकांना प्रोडक्ट विकतो ना, त्यांचं रेकॉर्ड ठेवत नाही आपण. रेकॉर्ड, आज तुम्ही कुठल्याही शोरूमला जा, तुमचा एकदा गेले ते मोबाईल नंबर मागतात, आणि एकदा मोबाईल नंबर जर टाकला ना तर ते तुम्हाला वारंवार रिमाइंडर देतात, फोन करतात. व्यान हुसेनच्या शोरूमला गेलं ना, तिथे एकदा नंबर पडला ना तर शोरूमवाला फोन करतो, सर परत बरेच दिवस झाले आले नाही हो, बरेच दिवस आले नाही हो. ते लोक कॉल करतात, ते बघतात आज माणूस किती तारखेला आला, तो परत कधी नव्हता आला, कारण त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. आपल्याकडे असं का होतं? हाच हे रूल्स शिकवायची गरज का पडली माहितीये का? कारण लोक कस्टमर प्रोडक्ट देतात ते आणि नंतर त्याला जॉईन करत नाहीयेत. हे होण्याचं कारण बघा, प्रोडक्ट देणं म्हणजे तुम्ही लोकांना ऑलरेडी तुम्ही 50-70% काम करून ठेवलंय, फक्त जाऊन त्याला पुन्हा फॉलोअप घेतला तो बिझनेसमध्ये येऊ शकतो आपल्या. पण होतं काय की आपण त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवत नाही म्हणून आपल्याला आठवत नाही. पण आज अशी परिस्थिती काही लोकांची, जर तो घरातून निघाला नाही का गल्लीतून, असं एका गल्ली अशी एक गल्ली नसेल ज्या गल्लीत त्यांनी सनीचं प्रोडक्ट दिलेलं नाही, पण तरी पण काय म्हणतो, लेगच चालू आहे ना, लोकच नाही हो. तुमची ID ओपन करा दादा हो, PV चेक करा, टोटल PV गुणिले रुपये करा, आणि त्या रुपयाच्या अगेन्स्ट असं पकडा एका माणसाने फक्त 1000चेच प्रोडक्ट घेतले. चेक करा किती लोक तुमच्याकडे आता टीममध्ये युजर झालेले आहेत. फक्त आपण रेकॉर्ड न ठेवल्यामुळे त्याला कन्वर्ट करत नाहीत. तर रेडी सगळे करायला? किती लोकांना वाटतं हे केलं तर सर सेलिंग वाढेल? करणार मग आपल्या टीममध्ये? तर हे तुम्हाला करायचंय आणि आपल्या टीममध्ये करून घ्यायचंय. ऍक्टिव्ह काम म्हणजे काय? स्वतः करणे. आणि पॅसिव्ह काम म्हणजे काय? करून घेणे. हे दोन्ही कामं जर आपण केले तर डेफिनेटली आपल्या टीममध्ये प्रोडक्ट सेलिंग आपलं वाढेल आणि आपलं रिपर्चेस वाढेल, आपल्याला बेनिफिट मिळेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटवर जो नेटवर्क बिल्ड. नेटवर्क बिल्ड करायचंय. तर हे जे मी आज गुड न्यूज सांगितले, त्या गुड न्यूज मध्ये तुम्हाला माहिती आहे की नेटवर्क बिल्ड केलं तरच मोठा पैसा मिळणार आहे. बरोबर का? अरे बरोबर का? बरोबर का? तर नेटवर्क बिल्ड नाही केलं तर चेक. मग आता मी असे काही उदाहरण बघितले की काही लोकांचे PV 10 लाख आहे सर. किती आहे? 10 लाख. आणि त्या व्यक्तीचा डायरेक्ट सेल बोनस आला मस्के सर 5000 रुपये. आणि एक व्यक्ती असा आहे त्याचे PV 5 लाख, त्याचा डायरेक्ट सेल बोनस आला 25000 रुपये. का झाला असेल असं? तो कशावर काम करतोय? कशावर काम करतोय? नेटवर्कवरती. तर सेलिंग प्लस नेटवर्क हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. NVR हा फॉर्म्युला मी एक सांगत असतो. N फॉर नेटवर्क, V फॉर व्हॉल्यूम, R फॉर रिटेलिंग. हे 3 गोष्टीचा कॉम्बिनेशन आपल्या टीममध्ये राहिलं तर टर्नओव्हर मोठे येतात, नेटवर्क पण बनतं. तर त्यातलं नेटवर्क बिल्डिंग
तर नेटवर्क कसं बिल्ड करावं, कुठल्या अशा गोष्टी ज्या आपल्याला नेटवर्क बिल्ड करायला बेनिफिशियल ठरतील. तर पहिलं नेटवर्क बिल्ड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. नेटवर्क कधी बिल्ड होईल, जेव्हा आपण टीममध्ये प्लॅन प्रेझेंटेशन वाढू तेव्हा. शोध प्लॅन. मग प्लॅन दिल्याचे फायदे काय काय होतात, तर 5 बेनिफिट आहेत. बेनिफिट नंबर 1, न्यू जॉईनिंग वाढतात. आपल्या टीममध्ये नवीन नवीन लोक जॉईन होतात. दुसरा बेनिफिट आहे नेटवर्क मोठं मिळतं. काय बनतं, बिग नेटवर्क बनतं. आणि असं म्हटलं जातं युअर नेटवर्क इज युअर रियल नेटवर्थ. तुमची खरी संपत्ती तुमचे घर, गाड्या, बंगले नव्हे तर तुमचं नेटवर्क आहे. हॅलो, तुमचे टीमा आहेत. मग टीमा जर मोठ्या बनल्या तर मोठं इन्कम जनरेट होईल. मग पहिला इथं न्यू जॉईनिंग मिळेल. दुसरा काय होईल, मोठं नेटवर्क मिळेल. तिसरा बेनिफिट काय होतो, मल्टिपल ऑप्शनल पीपल मिळतात तुम्हाला काम करण्यासाठी. तुम्हाला हांजी करायची गरज नाहीये कोणाची. ज्याच्याकडे लोक नाही ना त्याला काय करावं लागतं माहितीये का, जो आपला आहे ना तो बुंदीचा लाडू, कर ना भाऊ, सर करा ना, सर करा ना, सर मिळून करू ना सर. आपण इतकं गोंजारावं लागतं, इतकं गोंजारावं लागतं आणि इतकं गोंजारावं लागतं की तो पण म्हणतो, तो पण जहागीरदार होऊन जातो. नंतर त्याला हे कळत असतं की याच्यात माझा फायदा आहे, पण त्याला वाटतं सिनियरला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. बरोबर. आणि म्हणून टीम मध्ये ऑप्शन तयार होत नाहीत. मग ऑप्शन तयार नाही झाले तर इन्कम वाढेल का, अरे वाढेल का. ऑप्शन जर नाही तयार झाले तर इन्कम वाढणार नाही. मग ऑप्शन, आज तुम्ही बघितलं इंडियन क्रिकेट टीम, ज्याला क्रिकेट माहिती असेल त्याला माहिती असेल, इंडियन क्रिकेट टीम मध्ये आता असा विषय आहे की कोणाला घेऊ आणि कोणाला वगळू तेच कळत नाही त्यांना. सगळे इतके ऑप्शन तयार. पण एक वेळ अशी होती की पूर्ण इंडियन टीम 3 प्लेअरवर चालायची. काय वाटतं तुम्हाला, ते 3 नसेल तर इंडिया नाहीच असं वाटायचं. पण आता असं झालं की कोण नाही, बरं झालं तो नाही, आता दुसरा कोणाला तरी चान्स मिळाला. हॅलो, ऑप्शन आहेत. 3 प्लेयरचे, कसोटीची वेगळी टीम बनवली त्यांनी, T20ची वेगळी बनवली आणि वनडेची वेगळी बनवली. प्रत्येकाच्या वेगळ्या टीमा, कारण ऑप्शन तयार झाले. मग तुमच्या टीम मध्ये असे ऑप्शन असेल तर बेनिफिट मिळेल का, नाही मिळेल. पण ऑप्शन कधी येतील, नवीन लोक आले तर. नाही तर तो पण 2 वर्ष 4 वर्षापूर्वीचा, त्याला अजून LOB व्हायना, LDB व्हायना आपला, आणि त्यालाच करणारे बाबा, करणारे बाबा, करणारे बाबा. का, कारण ऑप्शन नाही आपल्याकडं. ऑप्शन बघा, लोक तुमच्या समोर स्वतःहून म्हणतील का रे याला गरज नाहीये, याच्याकडे खूप लोक आहेत, आपल्याला याची गरज आहे. क्लिअर सगळ्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्यूज इन्कम मिळेल तुम्हाला डायरेक्ट सेल बोनसचं. जॉईनिंगचा सगळ्यात मोठा फायदा काय होईल तुम्हाला, जॉईनिंगमुळे काय होईल, ह्यूज इन्कम. इन्कम वाढेल. वाढेल का नाही वाढेल, वाढेल की नाही वाढेल. आणि डायरेक्ट सेल बोनसचं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं. त्यानंतर इन्कम कुठलं मिळणार, नेटवर्कमुळे कुठला इन्कम येतो. किती लोक या बिझनेसमध्ये पॅसिव्ह इन्कमसाठी आले, मी तर आलो होतो बाबा. पाहिजे पॅसिव्ह इन्कम, पण पॅसिव्ह इन्कम येणार आहे नेटवर्कमध्ये. नेटवर्कसाठी प्लॅन शो करावे लागतील. बरं, तर मग आता कुठले कामं केल्यावर आपल्याला नेटवर्क बिल्ड होतं. तर सगळ्यात पहिलं आहे टीच अँड वर्क. काम करावं. कशावर काम करावं लागेल आपल्याला, 6 बेसिक. नेटवर्क बिल्ड करण्याचे 6 बेसिक आहेत. हे 6 बेसिक तुमच्या डोक्यामध्ये ड्रिल टाकून तुम्हाला करावं लागतील आणि तुमच्या टीमला पण शिकावे लागतील. 6 बेसिक्स. बरं, मग बेसिक काय आहे, पहिलं आहे गेट स्टार्ट, म्हणजेच आफ्टर परचेस प्रोसेस. सेकंड आहे यूज द प्रोडक्ट, शेअर द प्रोडक्ट. त्यानंतर आहे लिस्ट, कॉन्टॅक्ट, इन्व्हाइट, शो द प्लॅन आणि फॉलोअप अँड क्लोजिंग. हे 6 बेसिक वरती वारंवार मीटिंग घ्या मित्रांनो. आपल्या टीम मध्ये वारंवार एक म्हणजे आज तुम्ही जर समजा झूम मीटिंग टाकली, तुम्ही काय केलं पाहिजे, आफ्टर परचेस प्रोसेस कॉमन केले पाहिजेत फिजिकली. पण एक महिन्यातून एक आफ्टर परचेस प्रोसेस तुमचे झूमवरती ठेवा. दर महिन्यातून एक. जेवढे नवीन जॉईनिंग आले आणि लोकांना सांगायचं, लिस्ट काढायची, सर तुमची जॉईनिंग किती आले हो, 10, सर तुमचे किती आले हो, 5 तुमचे, आणि ते नावं घेऊन त्यांना आफ्टर परचेस प्रोसेसला बसवायचं. त्यामुळे काय होईल, तुमच्या आफ्टर परचेस प्रोसेस तिथं होतील. त्यानंतर यूज द प्रोडक्ट, शेअर द प्रोडक्ट. हे एका वेळेस एकच टॉपिक घ्या. एका झूम मिटिंगला एकच टॉपिक घ्या, यूज द प्रोडक्ट, शेअर द प्रोडक्ट. त्यानंतर लिस्ट कशा बनवाव्या, व्हाय लिस्टची गरज काय, लिस्ट कशी बनवली पाहिजे, एक टॉपिक हा झाला. कॉन्टॅक्ट इन्व्हाइटचा आला, शो द प्लॅनचा आला आणि फॉलोअप अँड क्लोजिंगचा. असे एक टॉपिक जर आपण घेतले, विकली एक जरी 6 बेसिक्स दर वेळेला रिपीट घेतलं तर 1 महिन्यानंतर ते पुन्हा रिपीट येईल आणि नवीन लोकांना ते क्लिअर होईल. त्यामुळे 6 बेसिक मध्ये एक्सपर्ट बना, मास्टर बना आणि टीम मध्ये लोकांना मास्टर बनवा. हा आपला पहिला रोल करावा लागेल. दुसरा आहे कंप्लीट आफ्टर परचेस प्रोसेस. मी काय केलं पाहिजे, दर महिन्याला मी माझ्या आफ्टर परचेस प्रोसेसचा डेटा काढला पाहिजे. आता आफ्टर परचेस प्रोसेस किती दिवसात केली पाहिजे, 1 वर्षात, 2 वर्षात. तुम्हाला एक सांगू का आता जादू, ऐका आता माझ्याकडे, वाक्याकडे लक्ष द्या.
एक व्यक्ती त्यांनी मागच्या महिन्यात जॉईनिंग केलं होतं 2.5 RPVने. त्याचे आफ्टर परचेस प्रोसेस तुम्ही ह्या महिन्यात केली आणि तो म्हणला मला आता आयडिया अपग्रेड करायचा. आयडिया अपग्रेड झाला, फायदा झाला, PV आले, पण एक गोष्टीचं नुकसान झालं तुमच्या. हॅलो, डायरेक्ट सेल बोनस कधी मिळणार होता? मग ज्या महिन्यात आला रे आला की 2 दिवसात आफ्टर परचेस प्रोसेस आयडिया अपग्रेड होईल कधी होईल. आणि डायरेक्ट सेल बोनसचं नुकसान का करायचं 1200 रुपयाचं? अरे का करायचं? त्यामुळे इथून पुढे हे वाक्य नोट करा स्टार अक्षरामध्ये. आफ्टर परचेस प्रोसेस आफ्टर जॉईनिंग विदिन 48 तासाच्या आत किंवा 72 तासाच्या आत करायच्या, तर तुम्हाला डबल बेनिफिट घेता येईल. म्हणजे तुमच्या आयडिया अपग्रेड पण होतील, बेनिफिट पण मिळेल. समजलं सगळ्यांना? त्यानंतर नेक्स्ट मग लिस्ट बिल्डिंग. लोकांबरोबर बसून प्रत्येक मिटिंगला मी काय करणार, मी माझ्या 5-7 लोकांना घेणार, बसणार आणि मी त्यांच्याकडून स्वतःहून सर काढा बरं तुमच्या 10 लोकांची लिस्ट काढा, बरं 20 लोकांची काढा, 30 लोकांची काढा, 40 लोकांची काढा, 50 लोकांची, अशा लिस्ट बिल्डिंग पण आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. तर मला वाटतं महिन्यातून 1 दिवस जर तुम्ही लिस्ट बिल्डिंग डे जर आपण सेलिब्रेट केला तर किती मजा येईल. हॅलो, लिस्ट बिल्डिंग डे 1 दिवस ठरवायचा, डिक्लेअर करायचा, आज लिस्ट बिल्डिंग डे, ग्रुपला मेसेज टाकायचा, टुडे लिस्ट बिल्डिंग डे, चलो हम सब लोग आज लिस्ट बनाते. लिस्ट बनतील काय? बनतील. 100 डिस्ट्रीब्युटर आहे तुमच्या ग्रुपला, 100नी 10 लोकांची लिस्ट काढली, किती लिस्ट झाली? मग प्लॅनला लोक कमी असतील का? डेटा मिळेल का नाही मिळेल? तर असं आपण एक डे सेलिब्रेट करू शकतो, लिस्ट बिल्डिंग डे, बरोबर. त्यानंतर जर बघितलं तर फोकस डेली बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन वरती. डेली जेवढे जास्त प्लॅन तेवढा जास्त रिझल्ट. मग तुमच्या टीमशी बोलताना तुम्ही लोकांना फक्त PV विचारू नका, आज किती PVचं काम केलं. त्याला विचारा आज प्लॅन किती दिले, आज प्लॅन किती दिले, आज किती प्लॅन प्रेझेंटेशन केले. आणि जर त्याला प्लॅन प्रेझेंटेशन तो करत नाहीये तर समजायचं त्याच्यामध्ये विलची कमतरता आहे. आणि जर करतोय आणि रिझल्ट येत नाही तर स्किलची कमतरता आहे. मग आपल्या डिस्ट्रीब्युटर बरोबर जर आपण कॉन्फरन्स कॉल चालू केले आणि त्याच्यावर टीचिंग केलं, सर काय अडचण आले तुम्हाला, काय होतं, प्लॅन का होत नाहीये, त्याच्यावर बोलले, प्लॅन झाले, रिझल्ट येत नाहीये, मग तुम्हाला कळालं रिझल्ट काय. तर छोटे छोटे गोष्टी बघा. एक कोच आपल्या टीमला कसा तयार करतो, प्लेअरला तो त्याला तयार करतो एक गोष्टीसाठी. त्याचा तो डाएट प्लॅन पासून पण बघतो, तो काय खातो, काय पितो, कसा राहतो, किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो. तसं जर आपल्या इंडिपेंडंट लोकांचे आपण पूर्ण प्लॅनिंग केलं, तो किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, दिवसभर काय करतो, काय नाही, आहार विचार, हे सगळं जरी केलं, म्हणतात ना आहार, त्यानंतर व्यापार, संस्कार, विचार सगळं याच्यावरच अवलंबून असतं, तेव्हा आपला बिझनेस डेव्हलप होतो मित्रांनो. त्यामुळे जर आपण ह्या गोष्टीवरती जर प्लॅनर लोक, मग मी काय करणार माहिती आहे का, मी माझ्या टीममध्ये 2 लिस्ट बिल्ड करणार. एक सेलर लोकांचे माझे सेलर असतील, एक प्लॅनर लोकांचे माझे प्लॅनर असतील. त्या प्लॅनर लोकांना ग्रुप बनवल एखादा, त्याला ब्रॉडकास्ट बनवल, त्याला नाव देईल PRP BRP काय असेल ते, आणि त्या लोकांबरोबर मी ती प्रोसेस करल. प्लॅनर लोकांबरोबर प्लॅन प्रेझेंटेशन ते एक्सपर्ट कसे बनावे याच्यामध्ये मी प्रोसेस करल, सेलर कसे बनावेत. त्यामुळे हे 2 लोकांचं कॅटेगरी वेगळी, कॅटेगरी वाईज जर आपण काम केलं तर रिझल्ट मिळेल. पण मी बघतो कधी कधी प्लॅनर क्वालिटीचा माणूस पण सेलिंगलाच जातो, बरोबर ना. आणि त्याला विचार दिवसभरात काय केलं, एक हेल्थ अवेअरनेस घेतला, 4 पेशंटला भेटलो, एक गुडघ्यावाला, एक वाटेवाला, एक खोबऱ्यावाला, अरे काय करतं बाबा दिवसभरात, बरोबर ना. कशी ग्रोथ मिळणार, नाही होणार ना. तर आपल्याला त्याच्याबरोबर हे पण काम करावं लागेल. समजलं का? समजलं का? अरे समजलं का? क्लिअर. नेक्स्ट आहे न्यू जॉईनिंग. तर आपल्या ID मध्ये मित्रांनो एक रिपोर्ट आहे, ऑलमोस्ट मला वाटतं काही लोकांना माहीत पण नसेल. तुमच्या ID मध्ये गेला, तुम्ही नेटवर्कवर जा, नेटवर्कवर गेल्याच्या नंतर तिथं न्यू जॉईनिंग एक ऑप्शन आहे, न्यू नेटवर्क, माय नेटवर्क. तिथं तुम्ही फिल्टर मारू शकता, किती तारखेपासून किती जॉईनिंग आलेत. तिथं तुम्हाला इन्कम वाईज पण कळतं, 1250 PVचे किती आले, 2.5 RPVचे किती आले, याचे किती आले, त्याचे किती आले, तुम्हाला ते जॉईनिंग पण कळतात. मग तुम्ही तिथं जर ते सगळं बघितलं आणि तुम्ही तिथं ऑब्झर्वेशन केलं की यार माझ्या टीममध्ये किती जॉईनिंग येतात, काय होतात, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि डेली रोज रात्री आपल्या टीमला लोकांना विचारा, फक्त PV विचारू नका, पहिले विचारा आज प्लॅन किती दिले, आज जॉईनिंग किती आले, आणि मग PV विचारा. फक्त PV विचारू नका, नाही तर मग तुम्हाला नेटवर्क जी ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ मिळणार नाहीये. समजलं का? समजलं. त्यानंतर जर बघितलं तर ऑर्गनाइज स्मॉल CO, हॉल COच्या भरोशावर चालेल का? होम CO सुद्धा खूप महत्वाचे आहेत. छोटे छोटे होम CO, 5 लोक, 10 लोक, 15 लोक, याचे जर CO आपण चालू केले तर आपलं नेटवर्क वाढेल. त्यामुळे जर समजा माझ्या एका एरियात 3 डिस्ट्रीब्युटर, मी त्यांना म्हणलं 5-5 लोक बोलवा, 15 लोकांना एकत्र प्लॅन देतो, तर वेळ पण वाचेल. आणि ज्यांचे पॉकेट लांब आहेत आपला एरिया सोडून, त्यांनी तर होम CO वरच अटॅक करा. तिथं गेले 300 किलोमीटर आणि 1-to-1 केलं, 3.5 लोकांना भेटून आला, जॉईनिंग झाला, छटाक, काय पैसे भेटले तुला?
त्यापेक्षा जर होम सीओ केला तर बेनिफिट मिळेल का नाही मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉल सीओ. आपल्या टीमच्या लोकांना हॉल सीओ साठी प्रिपेअर केले पाहिजे. आम्ही बघतो आपण बऱ्याच वेळेला मीटिंग ठेवली ना, ट्रेनिंग हॉलमध्ये बसायला जागा नसती. सीओ लावला का फंक्शनला बसायला जागा नाही, त्यानंतर ट्रेनिंगला बसायला जागा नाही, आणि सीओ लावला तर म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या लोकांना टीचिंग शिकवत नाही, हॉलपर्यंत लोक कसे आणावेत. हॉल सीओ का गरजेचा आहे हे जर आपण आपल्या मीटिंगमध्ये पॉईंट ऍड केला, वाय सीओ वाय सीओ वाय सीओ, तर मला वाटतं हॉल सीओने पण आता आपले जॉईनिंग रेशो वाढतील. आणि आता जॉईनिंगवर काम करायचं तर आपल्याला मित्रांनो सीओवर पण तेवढ्या प्रमाणात अटॅक करावा लागणार आहे. क्लिअर. त्यानंतर जर बघितलं तर आपल्या टीमला 4x4चं स्ट्रक्चर हे वारंवार टीच करावं लागेल मित्रांनो. याचे बेनिफिट समजावं लागतील. हे 4x4चे स्ट्रक्चर जे ना हे पाठ करा. पाठ. मी जर आता इथं काही लोकांना विचारलं ना, सर 64 लोक आले 2.5 RPUचे तर किती पैसे मिळतात, तर मी सांगतो कमीत कमी 25-30-50% लोक त्याला माहितच नसणार आहे. बरोबर का. घ्यायची का परीक्षा, घ्यायची का. हा म्हणणार नाही म्हणत नाही, याचा अर्थच कळतं तुम्हाला की. मग का असं होतं हे ना, हे आपल्या अख्ख्या बिझनेसचं काय एक स्ट्रक्चर आहे. हे पाठ केलं पाहिजे. जर तुम्ही आले, तुम्ही 4 लोकांना बिझनेसमध्ये आणलं तर 1400 ते 2400 रुपये मिळतात 2.5 RPUने. तेच जर तुम्ही सनेज कॉर्नरने आणलं तर 14,400. ते जर तुम्ही 2.5 RPUने केलं 6,400, 16, 64. आणि याला समजा व्यवस्थित. सर तुम्ही आले, तुम्ही 4 लोकांना आणलं, 4 लोक थ्रू 4 लोक आले, 16 झाले, 16 थ्रू 64, 256, 1365, इकडून 585, इकडून 3. मला सांगा. आणि मग याच्यावर तुम्ही कंपॅरिझन करू शकता का नाही. सर बघा 1365 लोकांची टीम, सेम काम, तेवढेच एफर्ट्स, पण इथं आले 585, आले 32-78. मग सर मुंबईवरून दिल्लीला जायला वेगळे मार्ग येतो, बस पण आहे, ट्रेन पण आहे, प्लेन पण आहे. तुम्ही ठरवा काय निवडायचं. मग तुम्ही उदाहरणं व्हिडिओ दाखवू शकता. आपल्या ग्रुपच्या काही युट्यूबचे व्हिडिओ आहेत. सर बघा ना, मॅडमनी ना 4.5 वर्षात एवढे करोड रुपये कमवले, ह्या सरांनी ना एवढ्या वर्षात एवढे कोटी कमवले, यांनी एवढे मिळवले, एवढे कशामुळे मिळवले माहितीये का. सर नुसतं सने स्टार्ट केल्यामुळं नाही, यांनी सुरुवात ती केली आणि यांच्यावर फोकस केला. मग मोठी ग्रोथ करायची असेल तर मला हे करावं लागेल, आपल्याला सनेज कॉर्नरवर फोकस करावं लागेल, हे करावं लागेल. नाही तर तुम्ही सांगू शकता. बरं ना. खूप काही गोष्टी आहेत नेटवर्कवर दाखवताना, तुम्हाला खूप सोपं पण जातं. बघा एखाद्या व्यक्तीने 30,000 रुपयाचे प्रोडक्ट घेतले, त्याला ऑन द स्पॉट किती प्रॉफिट मिळतो, 15,000 मिळतो त्याला. कशातून, फ्री प्रोडक्ट, डिस्काउंट आणि सगळे मिळून. मग मी एखाद्याला म्हणलं, सर तुम्ही सनेज कॉर्नरने सुरुवात केली, तुम्हाला जागेवर 15,000चा प्रॉफिट झाला, आणि तुम्ही सर 4 लोकांना सर बिझनेसमध्ये कनेक्ट केलं 30,000 रुपयांनी, तर सर तुम्हाला तिथून 15 मिळाले, त्यांनी इथून 14,400 मिळतील. म्हणजे ऑलमोस्ट 30,000 भेटले ना सर तुम्हाला. अख्खे प्रोडक्ट फ्री ना सर तुमचे. मग लागू दे ना सर वेळ, काय टेन्शन घ्यायचं एवढं. म्हणजे लोक इथंच त्यांच्या पैशातून फ्री होतील. हॅलो, समजलं का, समजलं का. म्हणजे त्याच्याकडे 3 ऑप्शन येतील. सर तुम्हाला सनेज कॉर्नरचे 3 ऑप्शन आहे. एक ऑप्शन नंबर 1, हे प्रोडक्ट मार्केटला जाऊन विका, पैसे वसूल करा. ऑप्शन नंबर 2, तुम्ही 4 लोकांना बिझनेसमध्ये आणा, तुमचे पैसे ऑलरेडी फ्री होतात. आणि ऑप्शन नंबर 3, हे दोन्ही नाही झालं तर टेन्शन घेऊ नका, ते प्रोडक्ट 6 महिने वर्षभर घरात खा, तुमचा परिवार हेल्दी वेल्दी राहील. हॅलो. तर ह्या पद्धतीने आपण लोकांना सनेज कॉर्नरच्या लायबिलिटीज फ्री करू शकतो. बरं. मग जर बघितलं तर 4 काम आहेत मित्रांनो, ते आपल्याला डेली लेवलला करणं गरजेचं आहे. हे डेली प्रोडक्टिव्ह वर्क आहे. मी काही लोकांना विचारतो, आज दिवसभर काय केलं, तो म्हणतो शॉपीत गेलो, तिथं थोडं 1 अर्धा तास बसलो, मग तिथून काय केलं, त्याला प्रोडक्ट नेऊन दिले, आणि मग त्याला प्रोडक्टबद्दल समजून सांगितलं. मग घरी आलो, मग तो म्हटला मला डेमो पण पाहिजे होता, मग त्याला डेमो पण दिला. आणि मग तो म्हटला सर PV कसे बघतात, मग PV पण दाखवले. मग मी हे पण केलं. अजून काय केलं, सर हे केलं ना. हे काम सपोर्टिव्ह वर्क आहे, हे प्रोडक्टिव्ह वर्क नाहीये. PV जनरेटिंग वर्क कुठले असतात, 4 काम असतात जे प्रत्येकाने डेली बेसवरती करायचे असतात आपल्या टीममध्ये. पहिलं फॉलोअप. सगळ्यात जास्त रिझल्ट मिळतात मित्रांनो फॉलोअप मधनं, ना की प्लॅन मधनं, ना की सेलिंग मधनं, ना की रिटेलिंग मधनं. सगळ्यात जास्त रिझल्ट येतात फॉलोअप मधनं. त्यामुळे पहिलं टास्क, उद्या मला कोणाचे फॉलोअप करायचे, आपले डेली लिस्ट बनवा. आज मला फॉलोअप किती करायचे, मी म्हणतो आज नाही उद्या मला फॉलोअप किती करायचे. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर कन्व्हर्जन. डिस्ट्रीब्युटर कन्व्हर्जन म्हणजे आयडिया अपग्रेड करणं. त्यातून काय मिळतं आपल्याला, सनेज बास्केट मिळतात, कॉर्नर मिळतात, होम शॉपिंग मिळतात आणि कन्सिस्टन्सी मिळतात. तर आज कुठल्या डिस्ट्रीब्युटरचे कन्व्हर्जन केले. थर्ड, न्यू प्लॅन, आज किती प्लॅन केले. आणि चौथं, आज किती सेलिंग केलं. तर मी कुठल्याही माझ्या इंडिपेंडेंट व्यक्तीला जर कॉल केला तर मी विचारलं पाहिजे, सर आज काय काय केलं, सर आज फॉलोअप किती घेतले हो सर. त्याने सर 4 घेतले. व्हेरी गुड.
त्यानंतर सर आज किती डिस्ट्रीब्युटरचे काउन्सिलिंग केले किंवा आयडिया अपग्रेड केले किंवा आफ्टर परचेस प्रोसेस केला सर 2 लोकांच्या, व्हेरी गुड. सर प्लॅन किती केले हो सर, एवढे प्लॅन केले, व्हेरी गुड. आणि सर मग सेलिंग वगैरे सर गेलो होतो ना, त्या व्यक्तीचं एक होम शॉप विकायला गेलो होतो, सनीज कॉर्नरचे काही डेमो करायला गेलो होतो, व्हेरी गुड. हे बोललं पाहिजे. हे 4 कामं हे प्रोडक्टिव्ह वर्क हे दादा हो, तिथं रिझल्ट मिळणार आहे. समज में आया? नाही समजलं? चलो, तर ही सगळ्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या तर किती लोकांना वाटतं आपल्या बिझनेसमध्ये मोठी ग्रोथ होईल? किती लोकांना असं वाटतं मोठी ग्रोथ होईल? सांगा. हे 2 गोष्टी जर झाल्या तर नेटवर्क पण वाढेल, रिटेलिंग पण वाढेल का नाही वाढेल? वाढेल की नाही वाढेल? तर आजपासून किती लीडर लोक हे करायला तयार? रेडी 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 रेडी. जर ग्रोथ घ्यायची, सक्सेस मिळवायचं तर नेटवर्क प्लस सेलिंग या दोन्हीचा तराजू आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे आणि तो तराजू घेऊन काम करायचं. चालेल?